शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राइब केलेलं नाहीये तर सबस्क्राइब नक्की करा। अवकाळी भरपाईसाठी 30% शेतकऱ्यांनी केली केवायसी, थेट खात्यात रक्कम। नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला। पणनची कापूस खरेदी रखडलेलीच, खानदेशातील शेतकरी प्रतीक्षेत, बाजारात हमी भावापेक्षा सध्याला कमी दर। कापसामुळे शेतकऱ्यांसह जिनिंग उद्योजकही संकटात, कमी भावामुळे उठाव नसल्याने कापूस पडून जिनिंगची चाके रुतली। 29,000 हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी पीक आले धोक्यात, राज्यातील सध्या स्थितीची परिस्थिती। जगभरात शेतकऱ्यांवर निवडणुकीचा घाला, ग्राहक केंद्रित धोरणांचा फटका, जर्मनीत शेतकऱ्यांचे आंदोलन। कांद्याला पुणे या ठिकाणी कमीत कमी 600 रुपयांचा दर तर जास्तीत जास्त 2,000 रुपयांपर्यंत मिळतोय बाजारभाव। तर लसणाला चांगला मिळतोय भाव, आठवडी बाजारात प्रति किलो 280 रुपयांचा मिळतोय लसणाला सध्या स्थितीला बाजार भाव। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बातमी आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला 7,010 रुपयांपर्यंतचा मिळतोय बाजार भाव। तर हे होती शेतकरी मित्रांनो आजच्या ठळक बातम्या। रोजची रोज जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।